तर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे असं सुळेंनी म्हटलं, तर अधिवेशन बोलावून निर्णय घ्यावा अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळेंनी केली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी आता सरकारकडे मागणी केलेली आहे। जबाबदार आत्ताचं तत्कालीन सरकार आहे। सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता। असं नाहीये की आज अनाउन्स केलं आणि लगेच ते पोहोचलेले। आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं, काय परिस्थिती आहे, अभ्यासासाठी वेळ दिला होता। माझं म्हणणं आहे चर्चा करा। मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते, पुन्हा एकदा आज करते, पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा, सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत होते। 3 दिवस वाया घालवायची गरजच नव्हती। कॅबिनेट नोट बनवा, अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा, कॅबिनेट मध्ये ते पास करा, असेंब्ली बोलवा, असेंब्लीमध्ये 24 तासात पास करून टाका चर्चा करून। माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता। त्यांची काय लाईन होती? व्हेन देयर इज अ विल, मी त्यांना कोट करते, हा माझा कोट नाही। व्हेन देयर इज अ विल देयर इज अ वे, व्हेन देयर इज नो वे देयर इज रिपोर्ट आणि काय एक अँड कमिटी। हे मी नाही बोललेले, हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवरही दाखवलेली बातमी आहे। त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता, त्याची अंमलबजावणी लोकांनी, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे। 250 आमदार तुमचे आहेत, 300 खासदार तुमचे आहेत, तुम्ही वॉक द टॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।